हॅलो ऑल ऑफ यू गाईज, मी दुर्गेश मकवान. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, अनअकॅडमी MPSC TV या चॅनलवर सर्वांचं स्वागत. मी दुर्गेश मकवान अनअकॅडमीवर फाउंडिंग एज्युकेटर आहे MPSC कॅटेगरीमध्ये. आणि या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला माझ्याकडून जिओग्राफी आणि पॉलिटी या विषयावर अनेक सारे कोर्सेस माझ्या अनअकॅडमीच्या प्रोफाईलवर बघायला मिळतील. सो तुम्ही ते नक्कीच बघू शकता. ठीक आहे. आणि माझी एक टॅगलाईन आहे जी मी फॉलो करतोय, मेकिंग MPSC इझी फॉर यू. कारण कन्सेप्च्युअल अभ्यास खूप जास्त गरजेचा असतो आपल्याला MPSCच्या तयारीसाठी, आणि तुम्हाला तो नक्कीच माझ्याकडून मी प्रत्येक कन्सेप्ट क्लिअर करून देत असतोय. मित्रांनो, आजचा आपण जो सेशन या ठिकाणी बघणार आहोत, यामध्ये एक कन्सेप्ट किंवा आपण म्हणू शकतोय की एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती आहे का, याबद्दल आपण डिस्कस करणार, ज्यामध्ये पेट्रोलियम पदार्थ आणि पेट्रोलियम पदार्थांचं शुद्धीकरण याबद्दलचा काही महत्त्वपूर्ण डेटा आज आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. सो या गोष्टी तुम्हाला माहित आहे का? नसतील माहिती तर आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजतीलच. सो बेसिकली पेट्रोलियम पदार्थ नेमकं काय असतात, किंवा आता सुरुवातच जर आपण बघायला गेलो तर पेट्रोल किंवा पेट्रोलियम हा शब्द कशापासून तयार होतो, हा आपण इथे पॉइंट सर्वात अगोदर विचारात घेऊया. पेट्रोलियम वास्तविक हा एक लॅटिन शब्द आहे, म्हणजे दोन लॅटिन शब्दांपासून तयार झालेला आहे. त्यातला पहिला शब्द आहे तो म्हणजे पेट्रा. पेट्रा म्हणजे रॉक, ठीक आहे, ज्याला खडक म्हणत असतो आपण. आणि जो आहे ओलियम म्हणजे तेल, ऑइल आपण ज्याला म्हणत असतो. म्हणून पेट्रा ओलियम असा हा पेट्रोलियम तयार झालेला आहे, म्हणजे खडकांच्या मधून मिळणारं तेल ज्याला आपण पेट्रोलियम पदार्थ म्हणत असतो. सो फर्स्ट थिंग क्लिअर. सेकंड थिंग आपण म्हणू शकतो, आता हे सगळे पेट्रोलियमचे जेवढे पण साठे आहेत, आपल्याला माहिती आहे की हे सर्वच्या सर्व आपल्याला भूगर्भामध्ये, अंतर्गत भागामध्ये, पृथ्वीच्या भूगर्भामध्ये गाळाचा जो खडक आहे, ज्याला आपण सेडिमेंटरी रॉक म्हणतो, गाळाचा खडक, तर या पूर्ण गाळाच्या खडकामध्ये आपल्याला पेट्रोलियम पदार्थ किंवा पेट्रोलियमचे घटक आपल्याला पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आढळतात. आता हे पेट्रोलियम जर पदार्थ बघितला तर अंतर्गत भागामध्ये आपल्याला दोन घटक आढळतात ऊर्जा साधनांपैकी. जर बघितलं तर पहिला पेट्रोलियम पदार्थ आणि दुसरा दगडी कोळसा. पण दगडी कोळसाच्या तुलनेमध्ये जर पेट्रोलियमचा विचार केला तर पेट्रोलियम पदार्थ हे दगडी कोळसापेक्षा एक स्वच्छ इंधन म्हणून बघितलं जातात. कारण कोळसाच्या तुलनेमध्ये कोळसाचं ज्यावेळेस ज्वलन होतंय तर त्यामधून खूप वेळा धूर, राख वगैरे हे बाहेर पडत असतंय. पण पेट्रोलियम पदार्थांचं ज्वलन जर आपण बघितलं तर या ज्वलनामधून तुम्हाला धूर, राख वगैरे इतर जे काही वेस्ट ऑफ मटेरियल आहे ते खूप कमी तयार होताना बघायला मिळत असतं. सो हा पेट्रोलियम पदार्थांचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आपण बघू शकतो. पण पेट्रोलियम नेमकं आहे काय? बऱ्याच वेळेला आपण जनरली म्हणजे डे टू डे लाईफमध्ये या गोष्टीपासून आपण खूप लांब असतोय की आपल्याला पेट्रोलियम म्हणजे काय हे माहित नसतंय. तर पेट्रोलियम हे हायड्रोकार्बन्स असतात. हायड्रोकार्बन्स इन द सेन्स हायड्रोकार्बन्स म्हणून ओळखले जाणारे जे हायड्रोजन आणि कार्बन यांचं एक कंपाऊंड आहे, यांचं एक मिश्रण आहे. क्लिअर? हायड्रोजन आणि कार्बनचं अनेक संयुगांचं एक प्रकारचं मिश्रण, ज्याला हायड्रोकार्बन्स म्हणतो आपण. आता झालं असं की अगोदर म्हणजे करोडो वर्षांच्या अगोदर पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये म्हणजे भूगर्भामध्ये पेट्रोलियमचे साठे खूप वर्षांपासून आपण बघू शकतो. बरोबर की नाही? पृथ्वीची निर्मिती पासून तर आजपर्यंत अनेक साऱ्या भौगोलिक क्रिया झालेल्या आहेत, आणि त्यामुळे पृथ्वीच्या भूगर्भामध्ये अनेक ठिकाणी तुम्हाला पेट्रोलियमचे साठे हे बघायला मिळतात. आणि हे पेट्रोलियमचे साठे असणं, यालाच आपण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कच्च्या तेलाचे साठे म्हणून ओळखतो. कच्च्या तेलाचे साठे, ज्याला आपण अशुद्ध तेल किंवा ज्यालाच आपण क्रूड ऑइल म्हणून बघत असतो. नेमकं आपण बाजारामध्ये म्हणजे न्यूजपेपर रीड करताना आपण कधी वाचलेलं असेल की क्रूड ऑइलचे भाव वधारले. म्हणजे क्रूड ऑइल म्हणजे काय की ह्या कच्च्या तेलाचे भाव वधारले की आपल्याकडे पेट्रोलियम पदार्थांचे पण भाव हे वाढतच असतात. क्लिअर? आणि भारताच्या बाबतीमध्ये जर आपण बघायला गेलो की भारतामध्ये नेमकं पहिल्यांदा हे तेलाचे साठे कोणत्या ठिकाणी आढळले, भारतासंबंधित माहिती जर बघायला गेलं तर भारतामध्ये आसाम राज्य, नेहमी लक्षात ठेवा की आसाम राज्यामधलं दिग्बोई हे जे ठिकाण आहे, तर या ठिकाणी 1889 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा त्या ठिकाणी तेलाचे साठे आपल्याला सापडलेले बघायला मिळतात. दुसरी गोष्ट जर आपण बघितलं की भारतामध्ये आणखी कोणतं असं ठिकाण आहे दुसरं की ज्या ठिकाणी तेलाचं उत्पादन मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जात असतं, तर गुजरातमध्ये काही विशिष्ट ठिकाणं आहेत. तर गुजरातमधल्या या ठिकाणांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तेलाचं उत्पादन घेतलं जातं. म्हणजे पहिला जर बघितला तर कालोल, त्यानंतर कोसंबा, त्यानंतर बारकोल या गोष्टी आपण बघू शकतो. त्यानंतर कथाना, त्यानंतर अंकलेश्वर या ठिकाणी आपल्याला या गोष्टी बघायला मिळतात. म्हणजे गुजरातमध्ये कच्च्या तेलाचं उत्पादन खाली दिलेली जी मी ठिकाणं सांगितले तुम्हाला त्या ठिकाणी होत असतं. आता भारताच्या बाबतीमध्ये काही फॅक्च्युअल पॉइंट सांगतो की ज्यामध्ये भारतात जर आपण बघायला गेलो तर जमिनी खाली असणारं तेल
जमिनीखाली सापडणारं तेल, या तेलाचे सर्वाधिक साठे, आता जमिनीखाली जे काही तेलाचे साठे आपल्याला सापडतात त्याला ऑनशोर म्हटलं जात असतं, ऑनशोर. आणि जे समुद्राच्या किनारपट्टीच्या भागामध्ये सापडतात त्याला ऑफशोर म्हणतो आपण. आता यामध्ये तेलाचे सर्वात जास्त ऑनशोर साठे जे आहेत हे तुम्हाला राजस्थानमध्ये बघायला मिळतात. कारण भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर, आता आपल्याला माहित आहे की बॉम्बे हाय की जे भारताचे एक प्रमुख खनिज तेलाच्या साठ्यापैकी एक आहे. मग भारताचा जो पश्चिम किनारा आहे, वेस्टर्न साइड, महाराष्ट्रापासून, मुंबईपासून 176 किलोमीटर समुद्राच्या मध्ये जवळपास तुम्हाला 1965 मध्ये मोठा तेलाचा साठा सापडला होता. आणि या साठ्यालाच आपण तिथे बॉम्बे हाय म्हणून ओळखत असतोय, की जो मुंबईपासून समुद्रमार्गे मध्ये जवळपास आपल्याला 176 किलोमीटरवर बघायला मिळतो. याच ठिकाणी 1974 मध्ये उत्पादन पण घ्यायला सुरुवात झालेली होती खनिज तेलाच्या उत्पादनासाठी. कारण यामध्ये जपानमध्ये बांधणी केलेला सागर सम्राट या नावाची एक ड्रिलिंग शिप होती, तर त्या ड्रिलिंग शिपला त्या ठिकाणी तेल सापडलं होतं. तर हा पहिला जो पार्ट मी तुम्हाला सांगितला हा होता पेट्रोलियमच्या रिगार्डिंग. आता हे जे काही क्रूड ऑइल आपल्याला मिळतंय तर त्याचं शुद्धीकरण होऊन ती प्रोसेस कशी असते, ज्याला पेट्रोलियम रिफायनिंग म्हटलं जात असतं. आता बेसिकली जमिनीच्या खाली, भूपृष्ठाच्या खाली जे आपल्याला कच्चं तेल मिळत असते ते पूर्णपणे रॉ स्वरूपात असतंय, अशुद्ध स्वरूपात असतं, ज्याचा आपण डायरेक्टली उपयोग करू शकत नाही. कारण लाखो करोडो वर्ष अगोदर जे जमिनीच्या खाली गाडले गेलेले वनस्पती किंवा प्राणी यांचे जे अवशेष आहेत, या अवशेषांपासून खऱ्या अर्थाने हे पेट्रोलियमचे पदार्थ निर्माण होतात. मग आता हे कच्चे तेल किंवा ज्याला अशुद्ध तेल किंवा क्रूड ऑइल आपण म्हणतोय, तर हे अनेक प्रकारच्या घटकांचं एक कंपाऊंड आहे, ज्याला आपण एक मिश्रण म्हणतोय. अनेक संयुगांचं ते एक मिश्रण आहे. मग आता हे संयुगांचं मिश्रण कशा स्वरूपामध्ये, आता जसं आपण गाडीमध्ये पेट्रोल टाकत असतोय तर पेट्रोल हे डायरेक्टली आपल्याला मिळत नाही. मग हे पेट्रोल आपल्याला या क्रूड ऑइल पासून प्रोसेस करून मिळवावं लागत असतंय. मग ह्या क्रूड ऑइलवर जी प्रोसेस करून आपल्याला बाकी फ्युएल मिळत असतात, तर ह्या प्रोसेस करण्याच्या पद्धतीला त्या ठिकाणी भंजक ऊर्ध्वपातन म्हटलं जातं. भंजक ऊर्ध्वपातन. भंजक ऊर्ध्वपातनचा अर्थ होतो ज्याला फ्रॅक्शनल डिस्टिलेशन म्हणतो गाईज आपण, फ्रॅक्शनल डिस्टिलेशन. आणि ह्या फ्रॅक्शनल डिस्टिलेशनच्या पद्धतीनुसार तेल जे आहे, खनिज तेल जे आहे, हे मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शुद्धीकरण करून आपल्याला वापरण्यासाठी बनवलं जात असतं. साईडला तुम्हाला एक इमेज दिसत असेल. या इमेजमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला बघा क्रूड ऑइल जे आहे, क्रूड ऑइलला उष्णतेने तापवलं जात असतंय आणि वेगवेगळ्या तापमानाला तुम्हाला वेगवेगळे काही घटक जे आहेत, क्रूड ऑइलच्या मार्फत मिळणारं शुद्ध तेलाचं स्वरूप जे आहे हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळताना दिसतंय या ठिकाणी, राईट. सो अशा स्वरूपामध्ये ही प्रोसेस होत असते. आणि आफ्टर या प्रोसेस नंतर सगळ्यात शुद्ध स्वरूप जर आपण बघायला गेलो तर आपल्याला रिफाईन गॅसेस मिळत असतात. त्यानंतर पेट्रोल, त्यानंतर नॅफ्था, त्यानंतर केरोसिन, त्यानंतर डिझेल, ल्युब्रिकेटिंग ऑइल, फ्युएल ऑइल आणि ज्याला आपण रेसिड्यू म्हणत असतोय, जो की टार किंवा आपण ज्याला आपण वॅक्स म्हणू शकतोय किंवा जे ग्रीस अँड ऑल आपण म्हणू शकतोय. सो हे फिल्टरेशन प्रोसेस म्हणजे डिस्टिलेशन प्रोसेस नुसार तयार होणारे आपण वेगवेगळे घटक म्हणू शकतो. मग आता ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं की जो क्रूड ऑइल असतो हा कच्चं तेल याला पूर्णपणे तापवण्याचं काम केलं जात असतं आणि वेगवेगळ्या तापमानांच्या स्तराला अशुद्ध तेलापासून वेगवेगळे पदार्थ जे काही मिळतात, जसं मी तुम्हाला सांगितलं की त्या ठिकाणी पॅराफिन वॅक्स आहे, वंगन आहे, नॅफ्था आहे, पेट्रोलियम गॅस आहे, डिझेल, केरोसिन, असे अनेक सारे घटक आपल्याला वापरताना दिसतात, मिळताना दिसतात. मग आता भारतामध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो तेल शुद्धीकरणाचा प्रकल्प सुरू झाला तो 1901 मध्ये झालेला होता. आसाममध्ये दिग्बोई या ठिकाणी सुरू झालेला होता. आणि महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला तारापूर या ठिकाणी तेल शुद्धीकरणाचा एक केंद्र 1954 मध्ये सुरू झालेला बघायला मिळतो. पण खऱ्या अर्थाने 2019 ते 2020 पर्यंत भारतामध्ये तेल शुद्धीकरणाची जी क्षमता होती ती होती 244.366 मिलियन मेट्रिक टन पर ॲनम. मिलियन मेट्रिक टन पर ॲनम याचा शॉर्ट फॉर्म आहे MMTPA. आता भारतामध्ये जर बघितलं तर सार्वजनिक आणि खाजगी म्हणजे सरकारी आणि प्रायव्हेट अशा सर्व तेल शुद्धीकरण कंपन्यांची संख्या एकूण जवळपास 23 कंपन्या आहेत. आणि ह्यामध्ये तेल शुद्धीकरणाच्या बाबतीत जर भारताचा क्रमांक आपण पूर्ण जगामध्ये इतर देशांशी जर तुलना केली तर भारताचा क्रमांक यामध्ये 4था क्रमांक लागतो. ही एक इम्पॉर्टंट फॅक्ट आहे, ज्यामध्ये अमेरिका पहिला, चीन दुसरा, रशिया तिसरा आहे. मग आता भारतामध्ये देशातले प्रमुख तेल शुद्धीकरणाचे जर आपण प्रकल्प बघितले
तर जामनगर या ठिकाणी रिलायन्सचा प्रोजेक्ट आहे. सेज जामनगर या ठिकाणी रिलायन्सचा एक प्रोजेक्ट आहे. कोची जवळ एक आहे जो भारत पेट्रोलियमचा प्रोजेक्ट आहे. पण सार्वजनिक क्षेत्रातली इंडियन ऑइल कंपनी जी आहे, IOCL ज्याला आपण म्हणतो, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, तर ह्या कंपनीची सर्वाधिक क्षमता आपल्याला बघायला मिळते तेल शुद्धीकरणामध्ये, की ज्याचे 9 प्रकल्प आहेत आणि त्यांची क्षमता आहे 69 मिलियन मेट्रिक टन पर ॲनम ही त्याची क्षमता आहे. मग आता जसं मी बोललो की भारतामध्ये कच्च्या तेलाचे साठे जे आहेत हे सर्वाधिक साठे आपल्याला बॉम्बे हाय मध्ये बघायला मिळतात. त्याच्यानंतर कृष्णा गोदावरी खोऱ्यांमध्ये जवळपास 40% साठे आहे. त्यानंतर आसामचा नंबर लागतो. राज्यांच्या बाबतीमध्ये आसाम पहिला आहे, पण सर्वाधिक खनिज तेलाच्या बाबतीमध्ये बॉम्बे हाय पहिला येतो, हे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि भारताच्या बाबतीमध्ये एक कमतरता आपण म्हणू शकतो मित्रांनो, की भारतामध्ये खनिज तेलाचे साठे, कच्च्या तेलाचे साठे हे खूप कमी आहे. त्यामुळे भारताकडे फक्त 20% खनिज तेल आपण आपल्या देशामध्ये वापरतो, पण 80% आपल्याला हे इम्पोर्ट करावं लागत असतंय इतर देशांकडून. आणि भारतामध्ये जर आपण पूर्व किनारपट्टी आणि पश्चिम किनारपट्टी या दोघांचा जर विचार केला तर पश्चिम किनारपट्टीवर आपल्याला या कच्च्या तेलाचे साठे हे जास्त बघायला मिळतात. आणि याचसाठी 2016 मध्ये केंद्र सरकारने अगोदरचं जे धोरण होतं नेल्प, त्याच्या जागी एक नवीन धोरण आणलेलं आहे हेल्प. हेल्प धोरण जे आहे, ज्याला हायड्रोकार्बन एक्सप्लोरेशन अँड लायसन्सिंग पॉलिसी म्हणून ओळखलं जातं. या धोरणामध्ये काय होतं की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये आपण या खनिज तेलाचा शोध घेऊ शकतो, यासाठी एक परवाना पद्धत सुरू केली. म्हणजे नेल्पच्या अंतर्गत पेट्रोलियम पदार्थांचं प्रत्येक वेगवेगळ्या पदार्थासाठी वेगवेगळा परवाना अगोदर आवश्यक होता, पण हेल्पच्यामुळे आता तसं होणार नाही. या नवीन धोरणामुळे तेल, वायू, शेल गॅस या सगळ्यांसाठी एकच लायसन्स प्रोग्राम असेल, ज्याला युनिफॉर्म लायसन्सिंग आपण म्हणू शकतो. दुसरी एक संधी देण्यात आली, ज्याला ओपन एजन्सी पॉलिसी. नेल्पच्या अंतर्गत हायड्रोकार्बनचा शोध हा सरकारने फक्त निवडलेले जे काही ब्लॉक्स होते त्याच मध्ये करावा लागेल अशी सक्ती केलेली होती. पण हेल्पच्या अंतर्गत उत्पादकांना अशी कोणतीही सक्ती नसेल, ज्यामध्ये उत्पादन ब्लॉक्स निवडण्याची मुभा उत्पादकांना स्वतः देण्यात आलेली होती. तिसरा मुद्दा होता की महसूल, ज्याला रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेल म्हटलं जातं. जे जुनं धोरण होतं नेल्प, त्यामध्ये सरकार आणि उत्पादक कंपनी यामध्ये नफ्याचा एक करार व्हायचा, ज्याला प्रॉफिट शेअरिंग कॉन्ट्रॅक्ट म्हटलं जायचं. मग या महसूल हिस्सा पद्धतीमध्ये कंपनीच्या एकूण महसुलातला हिस्सा सरकारला देणं बंधनकारक करण्यात आलं. आणि चौथा एक मुद्दा आहे ज्यामध्ये विपणन आणि विक्री किंमत स्वातंत्र्य. नेल्पमध्ये असायचं की ज्याला आपण शॅलो फील्ड, ज्याला उथळ क्षेत्र आणि खोल क्षेत्र, ज्यामध्ये दोन्ही रॉयल्टीचे दर समान होते. हेल्पमध्ये हा दर दुरुस्त करण्यात आला, ज्यामध्ये 1000 फुटापर्यंत खोलीला 5000 फुटापेक्षा जास्त क्षेत्रामधून तयार होणाऱ्या वायूचं विपणन आणि किंमत हे ठरवण्याचे स्वातंत्र्य उत्पादक कंपनी, जी प्रोड्युसर कंपनी असेल, त्यांनाच देण्यात आलेलं होतं. सो यामुळे काय होईल की जास्तीत जास्त प्रमाणामध्ये भारतामध्ये जर काही आपल्याला खनिज तेलाचे साठे आढळत असतील तर नक्कीच त्यामधून आपण जास्तीत जास्त उत्पादन घेऊ शकतो. सो अशाच पद्धतीने आपण आणखी असेच व्हिडिओ बघत असणार आहोत मित्रांनो, की ज्याची माहिती तुम्हालाही होईल आणि तुम्हालाही त्याबद्दल बेस्ट कंटेंट मिळेल. सो ऑल ऑफ यू गाईज, अनअकॅडमीवर तुमच्यासाठी बेस्ट ऑफर सुरू आहे, याचा नक्कीच सर्वांनी उपयोग घ्या. 20% ऑफ तुम्हाला मिळणार आहे 16 तारखेपर्यंत सबस्क्रिप्शन घेतल्यावर. ठीक आहे, एक कम्प्लीट स्टडी पॅकेज तुम्हाला मिळत असतो. अनेक सारे बेनिफिट आहेत ज्याचा तुम्ही नक्कीच फायदा घ्या. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू गाईज. भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये.